आज जो कोल्हापूर महानगरपालिकेने आजूबाजूच्या 20 गावांचा हद्दवाढीमध्ये घेण्याचा जो संकल्प मांडलेला आहे, त्या संकल्पनेला आमच्या हद्दवाडी गावातील सर्वांचा कडकडून विरोध आहे। याचं कारण असं म्हणजे आमच्या नागदेवाडी गावामध्ये सर्व शेतकरी वर्ग आहे, तसंच त्या कष्टकरी लोक आहे व या आमच्या गावामध्ये ज्या येणाऱ्या 15 वित्त आयोगामधून आमच्या नागदेवाडी गावामध्ये किंवा इतर गावामधील सुखसुविधा चांगल्या पद्धतीने चालू असून व आमच्या गावामध्ये सर्वांचं ग्रामीण भागातील सर्व शेतकरी वर्ग यांच्याही जमिनी आपल्या ह्या हडपण्याचा प्रयत्न हद्दवाडीमध्ये केला जाणार। ह्याही जमिनी आमच्या शाबूत राहतील असं या आमच्या सर्व गावातील एकमत आहे व आमच्या सर्व गावांचा ह्या हद्दवाडीला विरोध आहे। आणि कालच झालेल्या पत्रकार बैठकीमध्ये आमच्या सर्व लोकप्रतिनिधी 20 गावाच्या प्रतिनिधींनी निर्णय घेतलेला आहे की जर का आमच्यावर हद्दवाढ लादण्याचा निर्णय घेतला तर या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील किंवा महानगरपालिका निवडणुका असतील, या निवडणुकावर बहिष्कार टाकण्यात या गावातील ग्रामस्थ मागे पुढे बघणार नाही याची नोंद घ्या। कोल्हापूरची हद्दवाढ होऊ घातली असताना आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हद्दवाढीतील गावांनी आज उत्स्फूर्तपणे बंद पाळला आहे। किमान 20 गावात हा बंद असून या सर्व ग्रामस्थांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे। येणारी वेळ ठरवेल हद्दवाढ होणार आहे की नाही। पुंडलिक पाटील, सकाळ, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।